श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक कारण आहे, तसेच शास्त्रीय महत्त्व देखील आहे. भारतीय सणांमधून एक विज्ञान असल्याचे यामधून स्पष्ट होते. काय आहे रक्षाबंधनाचे महत्त्व, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जगभरात भारत हा एकमेव देश नाती जपणारा आहे. या देशात प्रत्येक नात्यासाठी सण आहेत आणि त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही आहे. मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा, मस्ती, खोड्या आठवतात. दोघांमधील नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते, त्याच्या प्रगती आणि दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे असे वचन बहीण भावाकडून घेते. धार्मिक परंपरेनुसार कधी सुरुवात झाली रक्षाबंधनाला, रक्षाबंधनासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. राजा बली यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवले होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती. राजा बली यांना दानशूर म्हटले जात होते. त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणी परत जात नव्हता. परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा गर्व होऊ लागला. त्यांना स्वर्ग प्राप्तीची महत्वाकांक्षा होऊ लागली. यामुळे राजा इंद्रदेव यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला. मग ते भगवान विष्णूंकडे गेले. इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी वामन अवतारामध्ये ब्राह्मण वेश धारण केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहोचले. राजा बली यांच्याकडे 3 पाऊल भूमी म्हणजेच जमीन मागितली. भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला. एका पायात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायात स्वर्ग. आता तिसरा पाय कुठे ठेवू हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके पुढे केले. भगवंताने तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवताच राजा बली पाताळात जाऊन पोहोचला. वरदान दिले आणि भगवंत राजा बलीवर प्रसन्न झाले होते. त्यांनी त्याला वरदान मागण्याचे सांगितले. मग राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्या समोरच असावे असे वर मागितले. यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी व्हावे लागले. त्यामुळे माता लक्ष्मी अस्वस्थ झाली. त्यांनी नारदाकडे सल्ला मागितला. नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला. माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंताला आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन आली. तो दिवस होता श्रावण महिन्यातील पौर्णिमा. तसेच राखीचे आता आपण वैज्ञानिक महत्त्व पाहूयात. भारतीय परंपरेतील प्रत्येक सणामागे विज्ञान आहे. तेच विज्ञान रक्षाबंधनमध्ये आहे. राखीतील रेशम हा प्रतिजैविक समजले जाते. राखी बनवण्यात रेशमसह तांदूळ, केशर, दुर्वा, चंदन, मोहरी यांचा वापर केला जातो. या गोष्टी पाचक आहेत. तसेच वात कफचा नाश करणाऱ्या आहेत. चंदन शीतल आहे. त्यात सेरोटोनिन आणि बीटा एंडोर्फिन हे रसायन असतात. त्यामुळे मेंदू शांत राहतो. भावाच्या प्रगतीसाठी या गोष्टी सहाय्यक ठरतात. असे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्त्व असणारा रक्षाबंधन हा सण आहे. मित्रांनो, सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.